आज मी आपल्यासोबत झटपट आणि टेस्टी असं इव्हनिंग स्नॅकची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी पॅनवरती थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये ना मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला मीडियम गॅसवरती थोडासा असा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, कांदा चांगला भाजला गेला नाही, आपल्याला भाजायचा नाही आहे, थोडा मऊ झाला पाहिजे असं भाजून घ्यायचं। आता बघा, कांद्याचा कलर हलकासा गुलाबी झालेला आहे, म्हणजे थोडा मऊ झालेला आहे। असं आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा, एकदम ब्राऊन कलर करायचा नाही आहे, लक्षात ठेवा। आता हा थोडा नरम झाल्यानंतर, गुलाबी झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत शिमला मिरची। तर इथे ना मी थोडीशी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। ते भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता, असं काही मी ज्या भाज्या वापरल्याच आहेत त्याही घातल्याच पाहिजे असं काही नाही, तुमच्याकडे ज्या असेल त्या तुम्ही वापरू शकता। आता कांद्याबरोबर शिमला मिरची भाजली ना की त्याचा जो उग्रपणा असतो ना तो कमी होतो आणि शिमला मिरची मऊ होते। आता हलकासा कांद्याबरोबर शिमला मिरची भाजून झाल्यानंतर आता या स्टेजला आपण घालणार आहोत टोमॅटो। तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। झटपट आणि टेस्टी असं स्नॅक्स तुम्हाला जर बनवायचं आहे कमी वेळामध्ये, तर ही एकदा रेसिपी नक्की करून पहा। मुलंही खूप आवडीने खातील, खरंच जबरदस्त टेस्टी लागतं। साहित्यही खूप कमी लागतं। त्यानंतर आता यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते। सोबतच आपण हा नाश्ता टेस्टी बनवण्यासाठी इथे मी घालते पावभाजी मसाला। तर एक मोठा चमचा भरून पावभाजी मसाला घालायचा आहे। आता हा पावभाजी मसाला आणि लाल मसाला आपण ह्या कांद्यावर छान असा मिक्स करून घेणार आहोत। पावभाजीमुळे ना आपला पावभाजी मसाला जेव्हा वापरतो ना, आपला नाश्ता खरंच खूप टेस्टी होतो। आता पावभाजी मसाला नसेल तर मग तुम्ही इथे याऐवजी थोडासा गरम मसाला घालू शकता। तर वरून थोडीशी मी घालते कोथिंबीर। गरम मसालाही नसेल तर मग तुम्ही छोले मसाला वगैरेही घालू शकता। आता इथे ना एक मोठा चमचा भरून मी तूप घातलेलं आहे। तूप वा बटर जे तुम्हाला आवडत असेल ते घाला। आपण मुलांसाठी बनवतो ना, त्यामुळे हेल्दी बनवण्यासाठी मी इथे तूप घातलेलं आहे। तूप बटर जे तुम्हाला आवडतं ते घालू शकता। तर हे आपलं भाजी झालेली आहे तयार। आता वळूया आपण ब्रेडकडे। तर इथे ना 4 स्लाईस ब्रेड घेतलेले आहेत मी। याला आपण तूप वगैरे काही लावायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण जी भाजी बनवली आहे ती यावरती घालून घ्यायची आहे। आता इथे मी ब्रेड वापरले आहेत, त्याऐवजी तुम्ही जे लादी पाव मिळतात ना त्यामध्येही मध्ये पॉकेटसारखं करून त्यामध्ये ही भाजी भरू शकता। तर मी काय करणार आहे बघा, अशी भाजी पूर्ण सगळ्या ब्रेडवरती ठेवून घेणार आहे। मस्त भाजीचा कलरही खूप सुंदर दिसतोय बघा, आणि खरंच जबरदस्त टेस्टी असं आपलं हे स्नॅक्स तयार होतं। तर आता हे ब्रेडवरती आपण ही भाजी ठेवून घेतल्यानंतर यावरती दुसरी स्लाईस ठेवायची। तुम्हाला आवडत असेल तर बटर तुम्ही अजून वरती लावू शकता स्लाईसला, आणि थोडंसं तेल किंवा बटर तूप जे तुम्हाला आवडतं ते इथे पॅनला लावून घ्यायचं, जास्त नाही, हलकं हलकंसं लावायचं आहे। फक्त आपला ब्रेड भाजला जाईल एवढंच आपल्याला तेल लागणार आहे, त्यामुळे थोडंसं हलकंसं ब्रश करून घ्यायचं। त्यानंतर हे ब्रेड स्लाईस वरती ठेवायचे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण गॅस कमी ठेवायचा आणि भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे झटपट असं टेस्टी असं आपलं हे स्नॅक्स तयार होतं। तर एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल, खरंच जबरदस्त टेस्टी लागतं। मुलं तर आवडीनेच खातील। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तुम्ही पॅक करून जर मुलांना टिफिन दिलात ना तर खरंच मुलं पूर्ण फिनिश करून येतील। आता वरून हलकंसं थोडंसं तेल तूप जे तुम्हाला लावायचं ते परत लावून घ्यायचं, म्हणजे दोन्ही साईडने कसं व्यवस्थित भाजलं जाईल। तर हे बघा, मस्त असं मी हे दोन्ही साईडने छान असं आपण दाबून असं हे भाजून घेणार आहोत कुरकुरीत होईपर्यंत। गॅस कमीच ठेवलेला आहे, तर फास्ट ठेवलं तर काय होणार, ब्रेड ना लगेच सॉफ्ट होईल, त्यामुळे थोडं एकदम कमी ठेवायचा आणि मस्त असं हे भाजून घेणार आहोत। बघा, असं सोनेरी थोडा हलका कलर येईपर्यंत आपण हे ब्रेड स्लाईस भाजून घेतलेले आहेत। दोन्ही साईडनं मस्त असे भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं स्नॅक्स एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतं। आता हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका बरं का। अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते, त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता आपलं स्नॅक्स झालेलं आहे तयार, आपण काढून घेऊया आणि याला कटिंग करून घेऊया। कटिंग ही सोपं आहे, फक्त सँडविचसारखं याला कट करायचं आहे। याला तुम्ही सँडविच म्हणू शकता, मसाला पाव म्हणू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं नाव ठेवू शकता। पण जबरदस्त टेस्टी असं आपलं हे स्नॅक्स झटपट कमी साहित्यामध्ये तयार झालेलं आहे। ते सहज कोणीही बनवू शकतं। घरी कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही झटपट हे बनवू शकता।
आणि मुलं तर खरंच खूप आवडीने खातात, कारण खरंच जबरदस्त टेस्टी लागतं. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर चीज वगैरेही घालू शकता. चीजही किसून घालू शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला काय आवडतं, मुलांना काय देणं आवडतं त्यावर तुम्ही हे घालू शकता. तर झटपट असं हे स्नॅक्स आपलं तयार झालेलं आहे. नक्की बनवून मला सांगायला विसरू नका.